नमस्ते भारत, आप देख रहे WS न्यूज़ और IBM TV9 में विजय खवसे। लोकसभा का जो प्रचार है वो थम गया है और 19 अप्रैल को चुनाव है। अभी प्रचार की जो तोप है लगातार जो है नागपुर शहर के अंदर में आपने देखी होंगी, बड़ी बड़ी पार्टियों ने भी यहाँ पर प्रचार किया है और 26 करीब उम्मीदवार यहाँ पर खड़े हैं। अभी लोगों के मन में क्या है वो हम जानना चाहेंगे। हम मेडिकल के साइड में है और लोगों के मन में क्या है वो थोड़ा वो जानने की हम कोशिश करेंगे कि लोग आखिर क्या करने वाले हैं, 19 तारीख को किसको वोट करने वाले, वो हमारे साथ में लोग पूछे। दादा क्या कहेंगे? अभी हम देखते आ रहे हैं कि लगातार नागपुर शहर में जो है बहुत बड़ी प्रचार की धूम रही और अभी शांत हो गई है। आप क्या बताएंगे किसका माहौल है और क्या आपका रुझान किसके तरफ में है? अभी तक तो हमने पक्ष को बहुत समर्थन दिया है, लेकिन अब हम अपक्ष का साथ देंगे। अपक्ष को साथ देंगे? कौन अपक्ष उम्मीदवार कौन है? एयर कंडीशन में खड़े हैं सुशील रामराव पाटिल साहब। हाँ। उनको हम अभी समर्थन देंगे। उन्होंने अपना घोषणा पत्र स्टाम्प पेपर में हमें लिखित में आपको ये जो घोषणा पत्र स्टाम्प पेपर में उन्होंने लिखी है, ये देखिए गारंटी दी है अपक्ष उम्मीदवार ने। जो मैं पहली बार में ऐसा हुआ होगा कि किसी उम्मीदवार ने घोषणा पत्र, क्या पसंद आया आपको ये? इसमें घोषणा पत्र में पूरी गारंटी दी गई है। अच्छा, गारंटी के साथ घोषणा पत्र दिया गया है, इसलिए अभी हमारा उम्मीदवार सुशील रामराव पाटिल है। निश्चित रूप से जो अभी तक के जो पार्टियों से लोग नाराज हो चुके हैं, इसलिए जो है वो उन्होंने यहाँ पर जो है नागपुर शहर में एक सुशील पाटिल जो करके उम्मीदवार है उनको चुना है और अभी अपक्ष को देंगे। और भी हमारे साथ में है। दादा आप क्या बताओगे? अपक्षालाच निवडून द्यावं लागेल। का बरं अपेक्षाला का देता? पक्षाचे मोठे मोठे लोक आहे ना, पक्ष पाहिला ना, पक्ष पाहून राहिलो आता। इतक्या इलेक्शन झालं, सगळं झालं, पाहता पक्ष आम्ही गॅरंटी देतो, पण ते असं लिहून कोणीच दिलं नाही, जे अपेक्षा उमेदवारांनी दिलं। तुमच्या घरापर्यंत आलं हे पत्र आणि हे पत्र पसंत पडलं तुम्हाला? मग वाचल्यानंतर कळलं की नाही अपक्ष उमेदवार काही करू शकते बा। कोण आहे अपक्ष तुमचं? पाटील साहेब आहे। अच्छा, सुशील पाटील साहेब आहे। काय चिन्ह आहे त्यांचं? एअर कंडिशन। अच्छा, बस आता आजपर्यंत जेवढ्या पक्षाच्या लोकांना तुम्ही उमेदवार निवडून दिला, तुमचं समाधान नाही झालंय? नाही, समाधान म्हणजे आता पेपरला वाचतोय आपण, महागाई, बेरोजगारी, आमच्यासारखे गुजरीत माणसं काय। बरोबर आहे। आता पाहू आता काय मुद्दे काय आहे तुमचे? मुद्दे म्हणजे काही नाही, बस यावर्षी अपक्षाला निवडून द्यायचं। निश्चितच यावर्षी अपक्षाला निवडून द्यायचा हेच मुद्दे आहे, कारण पक्ष भरपूर पाहिले पक्ष आता निवडून आणणार पक्ष यांचं असंच आहे। आणखी सुद्धा आमच्यासोबत दादा तुम्ही काय सांगाल? काय म्हणते नागपूरचा माहोल? नागपुर का माहौल तो ठीक है, विचार करना पड़ेगा क्या बोल। तुम क्या विचार कर रहे हैं बोलने के लिए? बोलो ना, बोलो बिंदास। 19 तारीख को वोटिंग करना है आपको, आप ठीक है ना, कर देंगे ना। किस मुद्दे को लेकर आप वोटिंग करेंगे? मुद्दा वगैरह तो इन लोगों ने बताई दी साहब। नहीं, इन लोगों का छोड़ो, बड़े साहब ने बता दिए, अंकल जी ने बता आपका मुद्दा बताइए। मेरा मुद्दा क्या, इनकी जो राय रहेंगी वो हिसाब से चलेंगी। वो अपक्ष के तरफ में जा रहे हैं। अपक्ष के तरफ में काहे के लिए? जब वो एसी वाले बोल रहे तो उनको दे देंगे एक वोट। अच्छा अच्छा अच्छा। मेरे इधर आते हैं चार वोट आते। अच्छा, तो उनका अपक्ष को नहीं अपक्ष को नहीं बोल रहा। अब उनकी मर्जी है, वो किसको दे, 3 वोट उनकी मर्जी पे। अब मेरा वोट भैया जी को जाएगा। भैया जी को जाएगा, सुशील जी को। हाँ, निश्चित रूप से आप देख रहे हैं कि इस बार जो है मैं इस नागपुर शहर में मेडिकल के साइड में हूँ और मेडिकल के साइड में लोगों की राय जानने का प्रयत्न किया है, मगर लोगों का इस बार जो है पक्ष जो है, हमने बहुत सारे पक्ष देखे हैं, लेकिन इस बार जो है नागपुर में हम अपक्ष को पसंद देंगे, ऐसा ही इस मतदाताओं ने कहा है। और भी हम आगे लेके चलते हैं और बताते हैं लोगों की राय। मेरे साथ और भी कुछ ये नागपुर के लोग हैं, उनसे भी हम जानना चाहेंगे कि जो 19 तारीख को चुनाव होने वाला है किसका माहौल यहाँ पर है। दादा 19 तारीख को अपने नागपुर शहर में चुनाव होने वाला है, क्या लगता है किसका माहौल है? अभी तो कुछ बता नहीं सकते किसका माहौल है, तो समय पे पता चल जाएगा किसका माहौल है। अभी प्रचार लोगों ने किया है नागपुर शहर के अंदर में, तो आपको क्या लगता है? क्या लगता है आपको? अब क्या चुनाव होने के बाद ही पता चलेगा, क्या बताओ अभी मैं भी। आपने यहाँ पर जो बड़े बड़े दिग्गज लोग हैं, अपक्ष भी कुछ लोग हैं, आपको क्या लगता है? तो मेरे विचार से तो आने को ना अभी बिल्कुल बिंदास बोलिए। आप
बिंदास बोलिए। कांग्रेस आने को ना अभी तो अच्छा, कांग्रेस आने को होना, ऐसा क्यों? लग रहा है इसे अभी जैसे चल रहा है प्रचार। बिल्कुल, कुछ लोगों के दिल में ऐसा लगता है कि कांग्रेस भी आना चाहिए। और भी हम थोड़ा सा जानेंगे। यहाँ पर आप देख सकते हैं, ये काका है यहाँ पर, थोड़ा काका से हम बात करेंगे। काका, कोणता चॅनल आहे? हे आमचं डिजिटल न्यूज आहे आणि आम्ही थोडासा सर्वे घेत आहोत। नागपूरमध्ये आता 19 तारखेला निवडणूक आहे, काय वाटते तुम्हाला, कोणाचा माहोल आहे असं नागपूरमध्ये? मला ते नितीन दादाचा लागून राहिला. नितीन दादाचा लागला, बिलकुल. हा. नितीन दादाचा याच्यासाठी लागतो तर त्याला जे आता रूपरेखा नागपूरची हम्म. पहिले आपण कोणत्याही गल्लीतून जात होतो, पण आता रोड इकडे तिकडे म्हणजे विकास केला नितीन विकास दादाने. विकास हम्म. तर हालाकी आम्ही काँग्रेसचे आहोत, अच्छा, तुम्ही काँग्रेसचे आहे? अरे वा, पण विकास पुरुष विकास पुरुष आम्ही पाहिजे. व्यक्ती पाहतो, पार्टी काही नाही पाहत. हा, बरोबर आहे. आहे आपला नितीन भाऊ, नितीन भाऊ आहे. बस आणखी तर काही नाही. काय वाटते यावर्षी नितीन भाऊ बाजी मारेल? कारण टप्पा बाजू मारण नाही, पण याच्या रेसमध्ये काही अपक्ष उमेदवार सुद्धा आहे. राहू दे ना. हम्म. काय वाघाच्या आजूबाजूला येड्या भेड्या राहिल्या तर काही वाटत नाही, हम्म. आहे का नाही? वाघ आहे मग. तो वाघच आहे ना, टायगर. निश्चित हे मोठी गोष्ट आहे की काँग्रेसही कार्यकर्ता आहे, पण नितीन भाऊला मानतात तुम्ही, भाजपला नाही. विकास विकास विकास. कारण माझ्या घरचा संडास लाईन 1-1.5 महिना संडासचे असे वरती आले हम्म. आणि काही लोकांना फोन केलं, पण कोणाला नाही केलं. मग संदीप जोशीला फोन केला एका जणाजवळ, माझं काम झालं. 1 महिना कशाने म्हणजे जेवण नाही होत. हम्म. तर जो विकास आहे, हम्म. जे विकास तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला समर्थन देत आहे. समर्थन नाही दे, विकास त्यांच्या कमाला समर्थन. कामाच्या बरोबर. हो. नक्कीच जे विकास करते हैं उन्हीं को ये समर्थन यहाँ पर मिल रहा है। तो और भी हम आगे चल के और भी लोगों की राय जानने का, और भी हमारे साथ में कुछ यहाँ के मतदाता है नागपुर के, तो उनसे भी हमने जाना चाहेंगे। दादा, क्या बताएंगे, 19 तारीख को चुनाव है और यहाँ पर जो तो क्या आपका किसके तरफ में रुझान है? सुशील पाटिल। कौन सुशील पाटिल है? अभी उन्होंने घोषणा पत्र भी लिख के दिए हैं, हाँ। उनको हम चाहेंगे कि चुन के लाए करके। क्योंकि यहाँ पर बड़े बड़े जो नेता खड़े हैं, नितिन गडकरी जी खड़े, विकास ठाकरे, ऐसे में आप अपक्ष को कुछ काम नहीं किया उन्होंने, हम्म। सिर्फ गरीबों को धोखा दे रहे हो लोग। हाँ। बस अपना अपना देख रहे हो लोग, बाकी कुछ नहीं। तो क्या आपका निर्णय इस बार अपक्ष के तरफ में जा रहा है? हाँ, हम्म। कुछ भी नहीं है यहाँ पे, इतने पढ़े लिखे लोग हैं, किसी को ड्यूटी नहीं है, कुछ नहीं है। हम्म। बस वो सिर्फ रईसों को रईस बनाए, तो बहुत बड़ा विकास हुआ है ना। उससे मतलब नहीं होता। ड्यूटी का है, विकास किए तो उससे मतलब क्या हो रहा है, मुझे ये बताओ। सुशील पाटिल जी ने जो घोषणा पत्र लिख के दिया है, ये पूरा करेंगे? हाँ, आपको गारंटी है? करेंगे ना। बिल्कुल, निश्चित रूप से सुशील पाटिल जी ने जो है नागपुर शहर में घर घर में जो है ये घोषणा पत्र पहुंचा है और लोगों तक ये पहुंचे, और लोगों को ये जो घोषणा पत्र है सुशील पाटिल जी का बहुत पसंद आया है, क्योंकि उन्होंने घोषणा पत्र पे गारंटी दी है कि हम अगर यदि चुनकर आते हैं तो घोषणा पत्र में जितनी भी बातें लिखे वो जो है हम पूरा करेंगे। इसलिए आप सुशील पाटिल को पसंद करते हैं? जी, बहुत पसंद आया आपको घोषणा? हाँ। ठीक है, तो दोस्तों हो, और भी हम आगे लेके चलते हैं और लोगों की राय जानते हैं। आता यावेळेस मी उत्तर नागपुरातील नारी भागामध्ये आहे आणि नारी भागामध्ये नागरिकांच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी भावना जाणून घेऊया। बघू शकता या ठिकाणी हे मतदार आहे आणि मतदारांच्या भावना या ठिकाणी काय आहे ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू। 19 तारखेला मतदान आहे, पण मतदारांच्या मनात काय आहे ते आम्ही जाणून घेऊ। भाऊ, काय सांगाल, 19 तारखेला मतदार आहे आणि काय वाटते नेमकं आपल्या या भागामध्ये, उत्तर नागपूर भागामध्ये कोणाचा माहोल दिसते? आता तर फिलहाल शैलेश पाटीलच्या दिसून राहिला आम्हाला। शैलेश पाटील कोण आहे? सुशील पाटील सचिन पाटील काय अपक्ष उमेदवार आहे का? नाही, स्वतंत्र उमेदवार। स्वतंत्र उमेदवार। हो, म्हणजे नेमकं कसं काय मग माहोल त्यांचा दिसते? आता फिलहाल तर आम्हाला त्यांच्याच माहोल दिसत आहे। काय तुमच्या ज्या समस्या राहतात येतात वेळोवेळी ते? हो, येतात येतात।
आणखी महिला सुद्धा आहे, आपण बघू शकता. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी तुमचं मतदान होणार आहे 19 तारखेला, तर काय वाटते तुम्हाला, कोण जिंकणार? सुशील सर इथून म्हणजे निवडून येणार आहे, आम्हाला खरंच चांगलं वाटत आहे. आमच्यासाठी त्यांनी खूप काही असं करणार आहे ना. त्यांनी घोषित पत्र आम्हाला लिहून दिलेलं आहे. घोषणापत्र पण दिलं का त्यांनी लिहून स्टॅम्प पेपरवर? स्टॅम्प पेपरवर आम्हाला नोटरी करून मिळाली आहे. जर मी निवडून आलो ना, मी हे करूनच देईन असं त्यांचा दावा आहे. नाहीतर माझ्यासाठी म्हणून खरं खूपच चांगलं आहे ना, आमच्या लोकांसाठी, आमच्या बायांसाठी म्हणून ते लिहून दिलेलं खूपच नाही. येईल तर सुशील पाटीलच जिथून येईल, आम्हाला हे उम्मीद आहे. नक्कीच अपक्ष उमेदवार निवडून येईल अशी या लोकांना एक हमी आहे, खात्री आहे. पण तरी आपण आणखी तुम्ही काय सांगाल दादा? तुम्ही सर मी म्हटलं इथं तर बीजेपीचा माहोल आहे. अच्छा. तरी आम्हाला असं वाटत आहे की हे अपक्ष उमेदवार आहे, हे काही समस्या आमची सुलझवून देणार आहे. अच्छा. त्यामुळे आम्हाला विचार झाला आमच्या मतदारांच्या की हे सुशील पाटील आले पाहिजे. अच्छा अच्छा. हे आमच्या बीजेपीचं आहे माहोल तर तुम्ही बीजेपी. काय सांगाल दादा? इकडे पण माहोल बीजेपीचे आहे असं वाटत. तुमचा काय माहोल कोणाकडे आहे? इकडे आहे बीजेपीकडे. अच्छा. हा नक्कीच. हा कोण आहे बीजेपीचा उमेदवार? बीजेपीचे आहे ना, इकडे नितीन गडकरी आहे. नितीन गडकरी साहेब आहे. साहेब. काही आणखी आपल्यासोबत युवक सुद्धा आहे, या इकडं. काय सांगाल तुम्ही? तुमचं मतदान आहे? नाही मतदान नाही. चल ठीक आहे. आणखी बरेचसे जे लोक आहे त्यांच्याकडून जाऊन काकू या इकडं. या ना तुम्ही या ना. काय सांगाल? मतदान आहे 19 तारखेला. कुणाकडे जाणार? आम्ही जाणार कमळच्या फुलावर. अच्छा, कमळच्या फुलावर. कमळच्या विकास झालाय तुमच्या इकडं? विकास झालाय? झालाय. नक्कीच. बरेचसे लोक आहे, आपण बघू शकता या ठिकाणी. कोणी म्हणजे कमळचं फुल सांगतात, तर कोणी अपक्ष सुद्धा सांगतात. पण एकंदरीतच या लोकांची एकच मागणी आहे की आमच्या एरियाचा जो आहे तो विकास झाला पाहिजे, आणि जो विकास करेल त्यांच्याकडे आम्ही मतदान करणार आहोत. पण सुशील पाटील जे आहे ते या एरियामध्ये नेहमी येत असतात. काय तुम्ही काय सांगाल? आम्ही सांगतो बाबा हेच का तेच आले पाहिजे. कोण आलं पाहिजे? सुशील पाटील तेच आले पाहिजे, कारण की आता तेच करणार ते आहे. अपक्ष आहेत ना. हो, तर काही नाही ना. आमची जे इच्छा, जो आमच्या घराची सुधारणा, जो काही आमच्या इकडे करणार आहे, तर आता तेच करणार आहे. ते नेहमी येतात का इकडे? मग नेहमी आता करावं लागेल ना, निवडून आल्यावर करतील ना. असे तर सगळेच येतात. दिला आहे तर मग ते काही ना काही तर करणारच ना. ते स्टॅम्प पेपरवर लिहून दिलाय. लिहून दिला आहे ना त्यांना. लिहून नाही दिलाय. जेव्हा असं आता एवढे लोक उठून आले. ठीक, नक्कीच जो एकंदरीतच जो माहोल दिसत आहे तो अपक्षाच्या बाजूने या ठिकाणी माहोल दिसत आहे. आम्ही नागपूरच्या विविध भागामध्ये फिरलेलो आहोत आणि 19 तारखेला मतदान आहे, तर नक्कीच सगळ्यांनी जे आहे आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. एकंदरीतच हा जो लोकांचा कल है तुम्ही बघितलाच आहे. और भी लोग हैं, उनसे भी जानना चाहेंगे. यहाँ पर लोग हैं. काका, नागपुर का चुनाव 19 अप्रैल को है, क्या लगता है नागपुर में किसका माहौल है? चेंज होना चाहिए यार भैया, बहुत हो गए. 15 लाख आएंगे, 16 लाख आएंगे, अभी तक तो एक फूटी कौड़ी नहीं आई. अच्छा, 15 लाख मिले नहीं आपको? 10 साल. अरे फूटी कौड़ी नहीं आई. तो इस बार कौन चुन कर आएगा नागपुर से? सुशील बाबू आए. हम तो वही जाएंगे ना. अभी नई जगह में ही जाना है. अच्छा, सुशील भाऊ अपक्ष उम्मीदवार है. अरे तो क्या हो गया, वो आपस वाला भी आना चाहिए ना. तो बड़े बड़े लोग भी खड़े हैं ना. वो आउट होने के लिए टाइम नहीं लगेगा. अच्छा, आउट हो जाएंगे अपक्ष के सामने? अरे वाह, ये कोई थोड़ी है. रावण जब गया तो ये कौन सा बड़ा है. आप क्या कहेंगे वो? सुशील भाव आना चाहिए, बस, और कुछ नहीं. वो ज्यादा कुछ बोल नहीं सकते. निश्चित रूप से लोगों की एक ही राय है कि पक्ष बहुत देखे हैं, मगर इस बार जो है अपक्ष जो है वो चुनकर आना चाहिए, ऐसी लोगों की भावनाएं है. सुशील पाटिल जो है अपक्ष उम्मीदवार है और उनका ऐसी चिन्ह है, और उन्होंने खास करके मैं बताऊंगा कि लोगों के घर घर तक जाकर जो है ये एक स्टैम्प पेपर पर घोषणा पत्र दिया है और वो पसंद आया. काका, स्टैम्प पेपर पर घोषणा पत्र दिया है, क्या पसंद आया? बहुत पसंद आया हमको. तो थोड़ा ऐसा घोषणा पत्र दिए कि किसी ने? नहीं, किसी ने नहीं. तो निश्चित रूप से ये जो घोषणा पत्र है, ये घोषणा पत्र लोगों को पसंद आया है, इसीलिए जो है लोग सुशील पाटिल को पसंद कर रहे हैं.